शिवसेना शिंदे गटाकडून लाडकी बहीण योजनेचा प्रचार जोरात सुरू असून संपर्क अभियानाच्या माध्यमातून योजनेच्या लाभार्थी महिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जात आहे। वरिष्ठांच्या आदेशानुसार कल्याणच्या मोहणे परिसरात शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा संघटक व माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्यातर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संपर्क अभियानाअंतर्गत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमात टिटवाळा परिसरातील लाडकी बहीण योजनेतील शेकडो महिलांनी आपले सहभाग नोंदविला। तसेच कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर, शिवसेना उपनेत्या विजया पोटे, महिला जिल्हा संघटक छाया वाघमारे, कल्याण पश्चिम शहर प्रमुख रवी पाटील, माजी नगरसेविका नमिता मयूर पाटील, अंकुश जोगदंड, नेत्रा उगले आदींसह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करत शासनाच्या इतर योजनांबाबत माहिती सांगितली। तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मतदान करण्याचं आवाहन केलं। आपण बघता आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे पक्षप्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब त्यांनी जो आपल्या या बहिणींबद्दल जी लाडकी बहीण योजना ही अंमलात आणलेली आहे आणि लाडक्या आपल्या ज्या परिसरातील मोहणे परिसरामध्ये वार्ड नंबर 11, 12, 13, 14 या मोहणे मध्यवर्ती शाखामार्फत आम्हाला वरिष्ठांच्या आदेशानुसार ज्या महिला पात्र झालेल्या आहेत त्या महिलांना बोलून त्यांचा मान सन्मान करण्याचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमामध्ये ज्या महिला पात्र झालेल्या आहेत त्यांना माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्यातर्फे ओवाळणी म्हणून एक त्यांना साडी सुद्धा प्रत्येक महिलेला गिफ्ट दिलेला आहे। आणि आपण बघता येथे मला तरी वाटतं 3 ते 4 हजार महिलांनी पात्र झालेल्या महिलांनी इथं आपला सहभाग नोंदविलेला आहे। तर खरंच त्या माता भगिनींचा आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या या लाडक्या बहिणींचा मी खूप खूप अभिनंदन करेल तर त्यांनी येथे कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली। तसेच या कार्यक्रमाला उपस्थित विजयताई पोटे मॅडम ज्या उपनेत्या आहेत पक्षाच्या, तसेच जिल्हा संघटक छायाताई वाघमारे, आमदार विश्वनाथ भोईर साहेब, शहर प्रमुख रवी पाटील साहेब, शहर संघटका महिला नेत्राताई उगले, येथील स्थानिक नगरसेविका नमिता पाटील, उपशहर प्रमुख अंकुश जोगदंड, तसेच येथील सर्व शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, युवा सैनिक आणि सर्व महिला आघाडी येथे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते। धन्यवाद। संपूर्ण राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे जे त्यांचे मेळावे आहेत ते पूर्ण महाराष्ट्रात चालू आहेत। पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे पदाधिकारी आहेत, आमचे आमदार असतील, इतर पदाधिकारी असतील, हे सर्व पदाधिकारी त्या बहिणींचे मेळावे घेत आहेत। राज्यामध्ये अनेक ठिकाणी हे मेळावे चालू असताना कल्याणमध्ये सुद्धा 2 दिवसापासून हे मेळावे चालू झाले आणि तुम्ही लोक साक्षीदार आहेत की कल्याण शहर शाखेचे हे होणारे मेळावे किती जोरात होतात। आता इथे पण तुम्ही बघता की आपल्याला परत जायला जागा नाही, रस्ता नाही, तुम्हाला यायला रस्ता नव्हता, एवढ्या मोठ्या प्रमाणात। आता ही सर्वात मोठी जागा आहे तरी पण ती भरलेली आहे। महिलांचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की बाबा आम्हाला मुख्यमंत्री साहेब महिन्याला 1,500 देतात आणि त्यांनी जर निरोप दिला आहे की आता आपलं मेळावा घ्यायचा आहे तर त्या मेळाव्याला त्या बघा आवर्जून हजेरी लावतात। आत्तासुद्धा एवढ्या महिलांची गर्दी जमलेली आहे आणि सर्वच मेळावे आमचे कल्याण पश्चिममध्ये जे 15 मेळावे होणार आहे हे 15 मेळावे एवढे हाऊसफुल होणार आहेत की ते आमच्या तुमच्या आणि विरोधकांच्या त्या डोक्याच्या वरचं येते।